फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. कशी आहात मंडळी? आय होप सगळे मस्त मजेतच असणार. आणि ना मी सकाळी बघते तर इथे बघा माझ्या डोळ्याला काय झालं तर अचानकच एकदम असं लाल लाल डोळा आलेला आहे. काय माहीत काय झालं आहे तर बघते डॉक्टरकडे जाऊन. नाहीतर माझ्याकडे एक औषधी आहे तर तीच बघून बघते डोळ्यामध्ये. त्याच्याने बरं नाही झालं तर मग जावं लागेल डॉक्टरांकडे. आणि ना आज तर सकाळपासूनच पाऊसच सुरू आहे. बघा किती आभाळ जमलेला आहे आणि इतका जोरात पाऊस येत आहे, भयंकरच. सकाळपासून पाऊस पाऊस पाऊस. आणि अशा पावसात तर काहीतरी असं चटपटा खायला आवडते नाही का? चला आज आपण काहीतरी बनवूया. तुमच्यासोबतही ही रेसिपी शेअर करणार मी जर काही बनवलंच तर. बघू आता, मी विचार केलेला नाही आहे, पण एवढ्या पावसात तर काहीतरी असं खायला पाहिजेच नाही का? आणि आमचे डुगू महाराज असे मस्त झोपलेले आहेत भर पावसामध्ये. असं पाऊस सुरू आहे मस्त असा. आणि आमचे डुगू महाराज मस्त असे झोपून आहेत. एका वर्षापूर्वी ना मलाही अशाच पाण्यामध्ये ड्युटीला जावं लागत होतं. आपल्या हॉस्पिटलला तर सुट्टी नसतेच ना. तर मी ना नेहमी इतक्या म्हणजे कितीही पाऊस हो, मी तर कधीच सुट्टी घेत नव्हती आणि एवढ्याच पावसामध्ये ड्युटीला जायची. आता कार्तिक पण ड्युटीला गेले, तेवढ्या पावसामध्येच कार्तिक पण ड्युटीला गेले. चला तर त्यांना फोन करून विचारूया. आणि ना माझ्याकडे नवीन सिम आहे. आता 2-3 दिवस झाले तर ती सिम घेतलेली आहे. तर त्यांना ना हा नंबर माहितीच नाही आहे. तर आपण त्यांच्यासोबत छोटासा प्रँक करूया. ते मला ओळखतात का तर बघूया बरं. चला फ्रेंड्स, फर्स्ट कॉल ना ह्या मोबाईलमधून मी त्यांनाच लावत आहे आता. आणि ना ॲक्च्युली ही म्हणजे कालच सिम सुरू झालेली आहे, तर त्यांना हा नंबरच नाही माहिती, अजिबात नंबर नाही माहिती. म्हणून बघू आता ते मला ओळखतात काय. तर थोडंसं छोटासा प्रँक करू. हॅलो हॅलो हॅलो, हां, कोण बोलत आहे? कोण बोलत आहे? तुम्ही कोण बोलत आहे? तुम्ही कोण बोलताय? तुम्ही कार्तिक ठाकरे बोलत आहे? अरे फोनच कट केला त्यांनी. परत कॉल करू आपण. फोनच उचलत नाही आहे. आपण डायल केलेला नंबर सध्या व्यस्त आहे. अरे यार, कसं फोन कट करताय? खूपच आहेत, एकदमच आहेत खरंच ना. आपण डायल केलेला नंबर सध्या व्यस्त सारखं फोन कट करत आहेत फ्रेंड्स. बघितला, सारखं फोन कट करत आहे. तर प्रँक तर काय सोडूनच द्या. प्रँक करायचं ठरवलं आणि प्रँकच नाही झालं. चला तर हा झोपलेला आहे, आपण पटापट कामं आवरून घेऊया. ओके, तर आपण परत एकदा फोन करून बघूया. आता खूप वेळ झाला. हॅलो हॅलो, काय फोन करून राहिला गावाला वळासाठी? तुम्ही ओळखलं मला? ओळखलं म्हणजे आवाजानं ओळखते ना. हो का? हा, किती वाजता पोहोचले ड्युटीला? मग पोचलो पण टाकले मी आज. का बरं? 15 मिनिटं लेट झालो ना. तर मग सांगायचं होतं ना पाऊस सुरू आहे म्हणून. अरे ते ऐकते का? बरं, तुम्ही कारने गेलेत की स्कूटीने गेले? कारनं.
आणि वायपरचं काम झालं का बरोबर? नाही वायपर झालंच कुठं. मग अंदाजे अरे देवा, हो का? मी म्हटलं ह्या नंबरवरून फोन करून पाहते, म्हटलं तुम्ही ओळखता की नाही ओळखत तर. का करताय? नाही आता काय आता ट्रीटमेंट झाली की आमची हां हां माणसं तेवढं पाऊस होता. हो, आधी वायपरचं काम करून घ्या. हो का? बरं ठीक आहे. काही खाल्लं वगैरे? ठीक आहे. काय तोंडाला काही बांधू नाही का तोंडाला? बाबू झोपूनच आहे. नाही. ठीक आहे. हो काय यार, ओळखलं तुम्ही. हट, का म्हटलं ओळखलं तुम्ही? कॉर्पोरेट नंबर आहे तो. हो, कोणालाच नाही फोन करत मी, फक्त रेकॉर्ड राहते म्हणलं यांच्याकडं. हो हो रेकॉर्ड राहते आणि किती फोन लागले हो, बोलले म्हणून सिमसोबत छेडछाड नाही करायला बोलत. ते कंपनीचा नंबर आहे तो. तर मी कशाला फोन करणार आहे कोणाला? वाटलंच त्याचं नेट वापर जेवढं वापरायचं तेवढं डेली 1 GB भेटते वाटतं त्याचं. बरं ठीक आहे. तुमच्याकडे हा नंबर होता का आधी? नाही, आता मी एकदम लिहून आलो तू निधी जिओ. मग ते जुन्या कार्तिक आहे का, मग मी म्हणले हे आपलं त्याचे म्हणलं एकदम आणि एकदम पहिले जापा राहणे चालू आहे त्याच्याला माझ्या डॉक्टर पहिले पूर्ण म्हणले एक लिहून येते तो कलर निधी जिओ. अच्छा अच्छा. हा मी तेच म्हटलं की बापरे एवढ्या म्हणजे जोराजोरात कशाला बोलत आहे बा म्हटलं. मी होतो इथं पॅन्ट्री होतो. अच्छा. तेच वाटलं. बरं. ट्रू कलर लिहून येते निधी जिओ. हे कोणाच्या नंबरून फोन केला म्हटलं. आवाज ओळखलाच असणार तरी पण मी माहिती आहे का? चालू झालं ना. अच्छा. मी तरी माहिती आहे का रुमाल वगैरे मस्त गुंडाळली मोबाईलला, म्हटलं आवाज नाही ओळखणार. आता मी म्हटलं करते प्रँक म्हटलं थोडंसं, तर तुम्ही ओळखूनच घेतले. चला जाऊ द्या. ठीक आहे मग. हां बाय. ओळखलं. आमचे डुगू महाराज उठलेत. हॅलो डुगू, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग कर बेटा. गुड मॉर्निंग. किती उशीर झाला बेटा आज? किती उशिरा उठला तू? पाऊस येत होता म्हणून तुला झोप येत होती? हो. अच्छा. उठ बेटा आता, फ्रेश हो, आळस वगैरे काढून घे. डुगू हाय कर. हाय. हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. तू पण हाय कर डुगू. हॅलो मावशी, मामा, काका, काकू, गुड मॉर्निंग असं बोल सगळ्यांना. बोलतो नाही बोलायचं? ओके ओके. चला चला चला, तुला फ्रेश करते. चला फ्रेंड्स, तर डुगूला आता मी फ्रेश करते. मस्त. आमचे डुगू महाराज उठले आता. किती वाजलेत? बाय फ्रेंड्स असं कर. बाय फ्रेंड्स. ओ वा नाईस. एकदा कर, एकदा कर. आमचे डुगू महाराज छान असे झाले फ्रेश आहे ना डुगू? छान फ्रेश झाला ना तू बेटा? असं दाखव सगळ्यांना मी फ्रेश झालो असं बोल. बोलत नाही? डुगू छान फ्रेश झाला बघ. डुगू काय काढतो तू? हॅलो बोल. हॅलो हॅलो. डुगू बाबाचा फोन आला होता मगाशी. बाबा म्हणत होते तुला की डुगू अजूनपर्यंत उठायचंच आहे का? हो. मगाशी बाबा तर मगाशी ड्युटीला गेलेत माहिती आहे का? हां. आणि ना विचारत होते तुला की डुगू अजून उठायचंच आहे का असं विचारत होते. खूप उशीर झाला होता ना बेटा. आणि आज किती उशीर झाला, किती उशिरा उठला तू. बाबा तर मॉर्निंगलाच ड्युटीला गेले. आज लवकर येणार बाबा माहिती आहे का? काय झालं? चल मग आता नाश्ता नाही करायचं? काय खातास? काय खाणार आहेस?
काय बनवून देऊ? डुग्गू तुला काय बनवून देऊ बेटा? अरे 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 इकडे ये इकडे ये इकडे ये 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 हे बघ हे बघ. ओ काय खायचं आहे तुला? सांग सांग सांग, तर मी तुला बनवून देते. काय नाचणी सत्व? हे बघ, हे नाचणी सत्व आहे, हे डाळ भात आहे, हे सुजी आहे. यामधून 3 बोट पकड. डाळ भात पाहिजे? ओके चल, मग डाळ भात बनवून देऊ तुला. चला चला फ्रेंड्स, तर डुगूसाठी आता मी डाळ भात बनवते. डुगूला डाळ भात खायचं आहे, पण डुगू तू आता मॉर्निंगला नाचणी सत्व खाऊन घे ना बेटा, मग दुपारला मी डाळ भात देऊ का? बाय करून दे मग. बाय बाय. हां असं दूर दूर दूर. बाय बाय. बाबाला पण बाबा आज घरी लवकर या. हां अरे बाबाने इतक्या पावसामध्ये गेले ड्युटीला, माहिती आहे का तुला? किती पाऊस येत होता. 1 वर्षापूर्वी मी पण अशीच जायची भर पावसामध्ये. आता तुझ्यामुळे मला घरी राहायला भेटते है ना? किती छान है ना? ना ना चला थोडा वेळ मस्ती कर बेटा, मी ना सगळं आवडते. तू इथे बोल फ्रेंडसोबत, सगळ्यांसोबत बोल. तुम्ही काय करताय? जेवण झालं का तुमचं? मी आज खूप उशिरा उठलो असं बोल. बोल ना. बरं ओके. पौष्टिक आहे नाचणी सत्व. आणि माझं डोळ्याचं बघा, बापरे परत परत जास्तच होत आहे असं वाटत आहे मला. आता एखादा ड्रॉप टाकून द्यावा लागेल डोळ्यामध्ये, त्याच्याशिवाय होणारच नाही, ते बरं पडणारच नाही. डुगू तू काय करतो तिथे? सांग मला. ओ नाही बेटा तसं नाही करू, आईला लागत असतो ना तसं. अरे 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 डुगू बॅड मॅनर्स बेटा. ये ये इकडे ये, माझ्याकडे ये. नाही नाही नाही, हे बघ, हे कोणासाठी आहे? हे डुगूसाठी ना. ओ वाव, कोण खाणार? डुगू खाणार. अच्छा अच्छा, तू सगळ्यांना देणार बेटा? बरं बरं बरं. जा, कोणीतरी आले. जा बरं, कोण पाहुणे आलेत? पाहुणे बरं. तर आता सगळं आवरून घेतलं आणि आमचे डुगू महाराज बघा कुठे आतमध्ये घुसून आहे. चल डुगू बाहेर निघ, बाहेर निघ. चला ये जेवायला, ये 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 ना बेटा जेवायला ये. जॉनी जॉनी येस पापा, ईटिंग शुगर नो पापा, ईटिंग लाईस नो पापा, ओपन युअर माउथ हा 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 हा. म्हण डुगू तू. ओके, तर मी आज बनवणार आहे रवा आणि आलूचे पराठे बनवणार आहे. तर त्यासाठी घेतलेली होती 2 आलू किसून घेतलेली आहे आणि भिजत ठेवली 5-10 मिनटं. त्याच्यानंतर 2 कांदी घेतलेली आहे, 2 कांदी. त्याच्यानंतर टमाटर, 4-5 मिरच्या, कोथिंबीर, दही आणि 3 वाटी रवा घेतलेला आहे. तर चला आता याला मी मिक्स करून पुरतं मीठ, त्यानंतर हळद, जिरा, थोडासा गरम मसाला, धनिया पावडर मसाला, त्यानंतर थोडंसं तीळ आणि ओवा. बघू शकता आपले मिश्रण तयार आहे. एकदम जाडही नाही आणि एकदम पतलाही नाही आहे, एकदम बरोबर झालेलं आहे. जसं पाहिजे आहे आपल्याला तसंच मिश्रण तयार झालेलं आहे. तर आपण आता हे 10 मिनटं झाकून ठेवून देऊया. 10 मिनटानंतर बघू शकता आपले मिश्रण किती छान तयार झाले. तर आणि ना आपला तवाही खूप मस्त असा गरम झालेला आहे. तर आता चला आपण बनवूया छान असे पराठे. तर ओके, एन्जॉय करा हा व्हिडिओ. त्यानंतर ना 5-10 मिनटं छान असं वरून खालून शिजून द्यायचं आणि पलटवून घ्यायचं आणि त्याच्यानंतर आपला पराठा तयार आहे.
ओके चला तर आता मी मस्त असा नाश्ता करून घेते. या तुम्ही नाश्ता करायला. बघू टेस्ट कशी झाली तर. खरंच खूप छान झाली, मस्त. तुम्ही घरी बनवून बघा. आवडल्यास ही जर रेसिपी आवडली असेल ना तर नक्की तुमच्या घरी बनवून बघा. खूप छान झाले फ्रेंड्स. तुम्ही टोमॅटो चटणीसोबत पण खाऊ शकता किंवा हरी चटणीसोबत पण खाऊ शकता. ओके चला मी एन्जॉय करते पराठे छान. जर रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल ना तर नक्की तुमच्या घरी ट्राय करून बघा. आणि हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.